नमस्कार मुलांनो, कसे आहात आपण? निश्चितच तुम्ही चांगले असणार आहात. आता आपण इयत्ता 5वी विषय मराठीचा घटक घेणार आहोत. शिष्यवृत्ती उजळणी भाग 22वा आणि सादर करत आहे अर्थातच मी तुमची ऑनलाईन शिक्षिका श्रीमती भारती प्रभाकर करडे आणि माझी शाळा आहे गोवंडी स्टेशन मनपा मराठी शाळा नंबर 2. मुलांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, जन आणि मन ही शब्द असलेली खालीलपैकी कोणती म्हण आहे? तर पहिला पर्याय तुमच्यासाठी आहे, मनी वसे ते जनी दिसे. ब, जनात नाही ते मनात कसे असेल? क, जनतेच्या मनात परमेश्वर. आणि ड आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तर मुलांनो, ड हा पर्याय बरोबर आहे, कारण ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण आहे आणि यामध्ये जन म्हणजे जनता आणि मन म्हणजे मन, जे 6वे इंद्रिय आहे. तर आपण म्हणतो ऐकायचं सर्वांचं आणि करायचं फक्त मनाचं. कारण तुम्हाला गाढवाची आणि एका माणसाची आणि त्याच्या मुलाची गोष्ट माहित आहे की गाढवावरून त्यांना जाऊनही देत नाही आणि त्याच्याबरोबर चालूनही देत नाही. अशा पद्धतीने त्यावरून ही म्हण पडलेली आहे, प्रचलित झालेली आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. या प्रश्नात चुकीची जोडी ओळखायची आहे. इथे ग्रंथ दिलेले आहेत आणि ग्रंथकार दिलेले आहेत. तर बघा बाळांनो, पहिला पर्याय आहे रामायण वाल्मिकी. रामायण कोणी लिहिले? वाल्मिकींनी लिहिले. दुसरं, महाभारत कोणी लिहिले? व्यासमुनींनी लिहिले. गीताई ग दि माडगुळकर. दासबोध रामदास. बरं, या 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? जी ग्रंथ आणि ग्रंथकार ही जोडी चुकीची आहे. तर मुलांनो, क हा पर्याय चुकीचा आहे, कारण गीताई हे विनोबा भावे यांनी लिहिलेलं आहे, ग दि माडगुळकरांनी नाही. आले लक्षात? बाकी सगळ्या जोड्या बरोबर आहेत. या प्रश्नामध्ये एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला योग्य क्रियापद वापरायचं आहे. तर ते पर्यायातून शोधायचं आहे. पहिला पर्याय आहे करतो, दुसरा आहे केली, तिसरा आहे करतात आणि चौथा पर्याय आहे करेल. तर आपण प्रथमतः वाक्य वाचायचं आणि त्या अनुषंगाने योग्य क्रियापद तिथे वापरायचं आहे. तर मी वाक्य वाचते आहे. कष्ट करणारी मुले आपल्या आयुष्यात प्रगती करतात. म्हणून तिसरा पर्याय इथे बरोबर आहे. खालील पर्यायांमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. त्यामधला पुल्लिंग शब्द आणि त्याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर चौथा पर्याय आहे डोळा. आपण प्रत्येक शब्दांच्या पुढे तो किंवा ती असं वापरून बघायचं आहे. म्हणजे आपल्याला पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे आणि ते वापरला तर नपुंसकलिंगी. अशा पद्धतीने तो पर्याय शोधायचा आहे. तर इथे ती पापणी, ती भुवई, ती त्वचा, तो डोळा, तो आला की तो शब्द असतो पुल्लिंग. म्हणून तो डोळा हे पुल्लिंग शब्द आहे आणि त्याचा पर्याय आहे चौथा. पुढील पर्यायांमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत. त्यापैकी एकवचनी शब्द जो आहे त्याचा पर्याय क्रमांक सांगायचा आहे. तर मुलांना ते पेढे, ते वेढे, ते रेडे हे सर्व अनेक वचनी झालं. फक्त ते खेडे हे एकवचनी होतं आणि ती खेडी म्हणजे अनेक वचनी होतं. आपल्याला इथे एकवचनी शब्द विचारलाय म्हणून पर्याय क्रमांक 3 ते खेडे. मागच्या स्लाइडमध्ये आणि मागच्या प्रश्नामध्ये एकवचनी शब्द विचारला होता. इथे अनेकवचनी शब्द विचारलेला आहे. तर बघा मुलांनो, ती टोळी, ती पोळी, ती मोळी,
पण ती केळी म्हणजे अनेक वचन होतं, ती केळी. आलं लक्षात? बघा, टोळी आहे एक वचनी, टोळ्या अनेक वचनी, पोळी एक पोळी, पोळ्या अनेक पोळ्या, एक मोळी अनेक मोळ्या. फक्त इथे ती केळी हे अनेक वचनी शब्द आहे. समजले तुम्हाला? खाली दिलेल्या पर्यायांतून भूतकाळी नसणारा वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. तर पहिला पर्याय आहे मी दररोज व्यायाम करीन. हा जो आहे वाक्य हे भूतकाळी वाक्य नाही आहे, कारण करीन म्हणजे भविष्यकाळ झालं आणि बाकी सगळे पर्याय जे आहेत तिन्ही पर्याय ते भूतकाळी आहेत. जसं संतोष मामाच्या गावाला गेला, क्रिया पूर्ण झालेली आहे. सकाळीच वडील कामावर गेले, तिथे ते पोहोचले म्हणजे भूतकाळामध्ये ते जमा झालं वाक्य. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती म्हणजे ती तयारी झाली होती. मग जेव्हा केली, गेले, झाले हे सर्व भूतकाळी रूपामध्ये येतं. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे, भूतकाळी नसणारं हे वाक्य आहे. मुलांनो, पुढील प्रश्नामध्ये एक तुम्हाला वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामधील तुम्हाला विरामचिन्ह कुठे द्यायचे तेवढं सांगायचं आहे आणि ते विरामचिन्ह कोणतं असेल. तर बाळांनो, ती म्हणाली मी अभ्यास करून घेईन. तर लक्षात ठेवा बाळांनो, ती म्हणाली कोणीही म्हटलेलं जे वाक्य असतं ते दोन अवतरण चिन्हांमध्ये येतं आणि म्हणून मी अभ्यास करून घेईन इथे पर्याय क्रमांक 4 दोन अवतरण चिन्हे येतील. मुलांनो, या वाक्यामधील उद्देश्य भाग ओळखायचा आहे. यापूर्वी मी उद्देश्य आणि विधेय हे भाग ओळखायचे कसे हे सांगितलेलं आहे. तर वाक्य दोन भागांनी बनलेलं असतं, एक उद्देश्य आणि एक विधेय. उद्देश्य म्हणजे तो स्वतः करता असतो आणि बाकीचं जे असतं ते त्याच्यावरील वाक्य असतं, म्हणजे तो काय करतो त्याच्यावर आधारलेलं ते वाक्य असतं. मग आपण विधेयाला प्रश्न विचारला कोण तो, मग जे उत्तर येतं ते म्हणजे उद्देश्य. मग आता आपल्याला विचारायचं आहे विधेयाला फार सुंदर नृत्य कोण करते, तर आमच्या वर्गातील वैभवी, आमच्या वर्गातील वैभवी. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 आमच्या वर्गातील वैभवी हे झालं उद्देश्य. समजले बाळांनो? या प्रश्नामधील अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा आहे. तर दुसरा पर्याय आहे स्वीकार. तर बाळांनो, स्वीकार शब्द कुठे चुकलेला आहे, तर जोडाक्षर बरोबर आहे, मग चुकला कुठे, तर पहिली वेलांटी ऐवजी दुसरी वेलांटी दिली पाहिजे, म्हणजे दीर्घ वेलांटी दिली पाहिजे. इथे वेलांटी आहे ऱ्हस्व, म्हणून हा शब्द चुकीचा आहे. बाळांनो, तुम्हाला असे संभ्रमित करणारेच प्रश्न स्कॉलरशिपला दिलेले असतात, त्यामुळे खूप विचारपूर्वक शब्द बघायचे असतात आणि उत्तर लिहायचे असतात. तर बाळांनो, दूरदर्शी हा शब्द बरोबर आहे. आशीर्वाद असाच लिहितात आणि दागिने हा शब्द असाच लिहितात. फक्त स्वीकार हा शब्द स्वला दुसरी वेलांटी हवी आहे. इथे या स्लाइड मध्ये हा जो प्रश्न प्रकार आहे तो निर्देश प्रश्न प्रकार आहे. मग निर्देश म्हणजे काय, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे. तर इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, दिलेल्या वाक्याचं आपल्याला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे, त्याचा आशय समजून घ्यायचा आहे आणि पर्यायातील उत्तरे जवळजवळ जुळणारी असतात, परंतु एकच उत्तर योग्य असेल असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आणि वाक्य वेगवेगळी असू शकतात, परंतु उत्तरे वाक्यातील अर्थाशी जुळणारी अशी आपल्याला निवडायची आहेत. तर पहिला प्रश्न आपण वाचूया. आंब्याच्या टिंबटिंब सावलीत आल्यावर सुभा मावशीला हायसे वाटले. हायसे वाटले
कोणत्या सावलीत येऊन? हिरवीगार सावलीत येऊन, रसरशीत सावलीत येऊन, टळटळीत सावलीत येऊन की गर्द सावलीत? तर गर्द सावलीत येऊन सुभामावशीला हायसे वाटले म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न आहे, पाण्याची बचत करून पाण्याचा अपव्यय टाळणे हे आपले कर्तव्य आहे. अपव्यय म्हणजेच व्यय न करणे, म्हणजेच जास्त खर्च न करणं, नुकसान न करणं. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इथे मी जाहिरात दिलेली आहे, ती प्रथमतः आपण वाचूयात. महावितरण वीज बंद निवेदन. महावितरण कंपनीच्या हसेनगर विभागात महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी हसेनगर परिसर बंद राहील. तारीख गुरुवार दिनांक 25/7/2019 आणि वेळ सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. मुक्काम पोस्ट हसेवाडी, तालुका हसेगाव, PRO नंबर PZ 425/15, कार्यकारी अभियंता हसेनगर विभाग. तर आता आपण जाहिरात वाचली आहे. आता जाहिरातीखालील प्रश्नांची उत्तरे देण्याचा आपण प्रयत्न करूयात. कोणत्या भागातील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे? कंपनीमधील, हसेनगर परिसरातील, संपूर्ण जिल्ह्यातील की संपूर्ण राज्यातील? तर मुलांनो, दुसरा पर्याय आहे हसेनगर परिसरातील वीज पुरवठा बंद केला जाणार आहे. वीज बंद निवेदन कशासाठी देण्यात आलेले आहे? तर इथे दुरुस्ती करिता, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे, वीज पुरवठा कोणत्या दिवशी बंद राहणार आहे? तर 25 जुलै 2019 या दिवशी वीज पुरवठा बंद राहणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. या स्लाइड मध्ये मी 2 प्रश्न दिलेले आहेत. आपण प्रथमतः प्रश्न वाचूयात. जाती जातीमधील अंतर कमी झाले तरच आपण प्रगती करू शकतो. तर अंतर हा अधोरेखित शब्द मी केला आहे. अंतर या शब्दाचा अर्थ या वाक्यानुसार आपल्याला कोणता असू शकेल तो पर्यायातून शोधायचा आहे. अंतर म्हणजे एकतर भेद होतो आणि एकतर लांबी होते. मग या वाक्यानुसार त्याचा अर्थ कोणता असू शकेल? तर भेद हा पहिला पर्याय बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न वाचूयात. राजकारणामध्ये कोणत्या व्यक्तीचा ओढा कधी कोणत्या पक्षाकडे जाईल याचा नेम नाही. या प्रश्नामध्ये मी ओढा या शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. त्या ओढा या शब्दाचा नेमका अर्थ वाक्याच्या अनुषंगाने कोणता येईल? तर ओढा म्हणजे एकतर पाण्याचा प्रवाह होतो आणि मनाचा कल होतो. तर या वाक्यानुसार पहिला पर्याय आहे तो बरोबर आहे, मनाचा कल. प्रश्नामध्ये एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असलेले पर्याय जे आहेत ते सर्व बरोबर आहेत, फक्त एकच चुकीचा आहे. तो पर्याय तुम्हाला इथे सांगायचा आहे. तर पर्याय क्रमांक 3 अर्थ म्हणजे लाख, मर्म, धन हे चुकीचा पर्याय आहे. कारण अर्थ म्हणजे धन बरोबर आहे, परंतु लाख होत नाही आणि मर्म होत नाही. या प्रश्नामध्ये अभंग दिलेला आहे. आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी. हा अभंग कोणी रचला आहे? तर पर्याय क्रमांक 1 संत जनाबाई यांनी. म्हणून पहिला क्रमांक बरोबर आहे. या प्रश्नामध्ये आडवा चौकोन आहे आणि एक उभा चौकोन आहे. आडव्या चौकोनामध्ये हा असा शब्द आहे की ज्याचा अर्थ शांती होतो आणि उभा शब्द असा आहे ज्याचा अर्थ डोळा होतो. मग असे अक्षर आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे. तर पर्याय क्रमांक ड म्हणजेच न हे अक्षर इथे चपखल बसत आहे. मग डावा
जो आडवा शब्द आहे हा अमन तयार होतो, म्हणजे अमन म्हणजे शांती, आणि उभा शब्द तयार होतो नयन, नयन म्हणजे डोळा. म्हणून न हा अक्षर आहे हे इथे चपखल बसते आहे. इथे गुरु शिष्यांची चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. वसिष्ठ श्रीराम बरोबर आहे. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर अगदी बरोबर आहे. सांदीपनी एकलव्य हे चुकीचं आहे, कारण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात श्रीकृष्ण आणि सुदामा शिकत होते. द्रोणाचार्य, कौरव आणि पांडव हे बरोबर आहे. तर चुकीची जोडी आहे क सांदीपनी एकलव्य. या प्रश्नामध्ये सर्व जोडशब्द दिलेले आहेत, फक्त एकच जोडशब्द नाही आहे, तर तो पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. तर हा पर्याय आहे अ झाडमाड. तर हा शब्द चुकीचा आहे, हा जोडशब्द नाही आहे. बाकी चारा पाणी, गोरा मोरा, जुने पाने हे शब्द बरोबर आहेत. तर ताडमाड होऊ शकतं, परंतु झाडमाड नाही, म्हणून हा चुकीचा जोडशब्द आहे. मुलांनो, या प्रश्नामध्ये जोडशब्द दिलेला आहे आणि त्या जोडशब्दामधला पहिला शब्द दिलेला आहे गुळ, आणि दुसरा शब्द तुम्हाला त्याला जॉईंट करायचा आहे आणि तो पर्यायातून शोधायचा आहे. तर गुळ या शब्दाला दुसरा शब्द कोणता लागू शकेल पर्यायातील? पाणी, साखर, खोबरे की गोड? तर खोबरे लागू शकेल. गुळ खोबरे, म्हणून पर्याय क्रमांक 3 गुळ खोबरे बरोबर आहे. इथे वात या शब्दाचे दोन भिन्न अर्थ सांगायचे आहेत, अशी आपल्याला जोडी निवडायची आहे. भिन्न अर्थ असलेली. वात म्हणजे समयीतील वात आणि वात म्हणजे वारा, म्हणून पर्याय क्रमांक ब बरोबर आहे. बाकी वारा, पवन हे एकच शब्द आहेत. वात म्हणजे वारा आणि वात म्हणजे पवन. समयीतील वात, दिव्यातील वात एकच आहे, परंतु भिन्न अर्थ नाही दाखवले तिथे. वायू म्हणजे पण वात आणि वारा म्हणजे पण वात, म्हणजे हे सर्व समान शब्द झालेले आहेत, परंतु एकच इथे दोन भिन्न अर्थाचे शब्द आलेले आहेत, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 ब समयीतील वात आणि वारा. या प्रश्नामध्ये वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ दिलेले आहेत. सर्व अर्थ आणि वाक्प्रचार बरोबर आहेत, परंतु एकच अशी जोडी आहे जी चुकीची आहे, असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर पहिलाच पर्याय असा आहे कानावर पडणे म्हणजे ऐकू न येणे नाही, तर कानावर पडणे म्हणजे ऐकू येणे. ठीक आहे, बाकीचे सगळे पर्याय बरोबर आहेत. मुलांनो, या प्रश्नामध्ये पर्यायांमध्ये समूहदर्शक शब्द दिलेले आहेत, फक्त एकच समूहदर्शक शब्द नाही आहे आणि तो तुम्हाला ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 2 गुंज हा शब्द समूहदर्शक शब्द नाही आहे. तसंच आता आपण विश्लेषण बघूया बाकी पर्यायांचं. वृंद, वाद्यांचा वृंद. कुंज, वेलींचे कुंज. पुंज, तारकांचा पुंज. हे सर्व समूहदर्शक शब्द आहेत, फक्त दुसरा पर्याय आहे तो समूहदर्शक शब्द नाही आहे. या प्रश्नामध्ये पर्यायांमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत, त्यापैकी नाम नसलेला पर्याय निवडायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 शांत हा नाम नसलेला पर्याय आहे, कारण तो शांत मुलगा आहे. मग शांत हे विशेषण झालं, म्हणूनच हा नाम नसलेला पर्याय आहे. या प्रश्नात हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये किती स्वल्पविराम येतील हे तुम्हाला पर्यायातून सांगायचं आहे. पर्याय 1 आहे 3,
2 आहे 4, 3 आहे 5 आणि ड आहे 6. तर मुलांनो इथे 5 स्वल्पविराम येतात कारण जाई, जुई, मोगरा, गुलाब, चाफा, पारिजात आणि सदाफुलीची झाडे ही सर्व फुलझाडांचा गट आहे. त्यामुळे प्रत्येक फुलांच्या मागे स्वल्पविराम येणार आहे. आमच्या बागेत जाई स्वल्पविराम, जुई स्वल्पविराम, मोगरा स्वल्पविराम, गुलाब स्वल्पविराम, चाफा स्वल्पविराम. अशा पद्धतीने जिथे आणि शब्द येतो तिथे कोणताही स्वल्पविराम येत नाही. अशा प्रकारे या वाक्यामध्ये 5 स्वल्पविराम येतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजेच क पर्याय क्रमांक बरोबर आहे. हा तुमच्यासाठी प्रश्न. शेताला कोणत्या पाण्याची ओढ असते? तर शेताला पावसाच्या पाण्याची ओढ असते. या प्रश्नामध्ये विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. सावध, बेसावध बरोबर आहे. उंच, ठेंगू बरोबर आहे. पुढे, मागे बरोबर आहे. फक्त खोल आखूड होत नाही, त्यामुळे तिसरा पर्याय चुकीचा आहे. तर खोल उथळ होतं किंवा आखूड लांब होतं, म्हणून हा तिसरा पर्याय चुकीचा आहे. पुढील प्रश्नातून समूहदर्शक नसलेला शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. तर जुडी, मोळी, गर्दी हे समूहदर्शक शब्द आहेत, परंतु वेली हा समूहदर्शक शब्द नाही आहे. वाघिणीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर दुसरा पर्याय बछडा म्हणतात. छावा कशाला म्हणतात? तर सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. आणि पाडस, हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात. शिंगरू, गाढव आणि घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात. या प्रश्नामध्ये शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय क्रमांक 4 निर्णय हा शब्द बरोबर आहे. बाळांनो, जिथे रफार असतो ना, तो रफार पहिला येतो आणि त्याच्या खाली तो शब्द येतो. नि हा पूर्ण अक्षर झालं आणि र त्याच्या खाली न, निर्णय म्हणून न च्या वरती रफार येतो आणि अशा प्रकारे हा चौथा पर्याय बरोबर आहे. इथे शब्द समूहापैकी एक शब्द निवडायचा आहे. शोध लावणारा कोण? तर शोध लावणारा संशोधक, म्हणून चौथा पर्याय इथे बरोबर आहे. या प्रश्नामध्ये उलट-सुलट अक्षरं दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून योग्य अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. प्रथम ही अक्षरे सरळ करायची आहेत आणि अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. तर सदाचार हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. इथे आपली शिष्यवृत्ती उजळणी भाग 22 पूर्ण होत आहे. तेव्हा लवकरच आपण पुढच्या उजळणीसाठी भेटणार आहोत. तोपर्यंत बाळांनो धन्यवाद. परंतु अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि तुमचा दिवस शुभ जाओ. पुनश्च एकदा धन्यवाद.